नमस्कार, मी प्रेरणा मोहिते आणि तुम्ही पाहताय तारा न्यूज। आज आपल्या तारा न्यूजच्या स्टुडिओमध्ये आले आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सहसंपर्क प्रमुख विजय देवणे। चला तर मग त्यांच्याशी आपण बातचीत करूया। नमस्कार सर। नमस्कार। तारा न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। सध्या 22 जूनला एक मोर्चा आहे कन्नड सक्ती विरोधातला, तर त्याबद्दल मला ऐकायचं आहे। महाराष्ट्र एकीकरण समितीची प्रकाश मरगळे अध्यक्ष आहेत। त्यांनी एक समितीची एक बैठक घेतली। या बैठकीमध्ये दोन गोष्टीचा उल्लेख झाला। त्यातला पहिला उल्लेख असा की गेली एक वर्षभर बेळगावमधील सर्व जे मराठी फलक आहे ते काढले जातात आणि कन्नड फलक लावण्याची सक्ती केली जाते। जर सक्ती जर स्वीकारली नाही तर गुन्हे दाखल केले जातात आणि मोठ्या प्रमाणात दंड वसूल केले जातो। मराठी माणसांच्या मध्ये एक भीतीचं वातावरण आहे आणि याचा उद्रेक काही दिवसापूर्वी झालेला आहे आणि त्याचीच एक परिणिती म्हणून महाराष्ट्र एकीकरण समितीनं 22 तारखेला 11 वाजता बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालय कन्नड सक्ती विरोधामध्ये मोर्चा आयोजित केलेला आहे। आणि 29 तारखेला म्हणजे 29 जूनला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानावरती धरणे आंदोलन आहे, तर त्याबद्दल काय सांगाल? नेमकं काय आहे? महाराष्ट्र एकीकरण समितीचा मराठी भाषिकांचा बेळगाव, बिदर, भालकीसह निप्पाणीसह संयुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे ही चळवळ सुरू आहे। अनेक हुतात्मे त्याच्यामध्ये झालेले आहेत। कालच 1 जून हा हुतात्मा दिन त्या ठिकाणी म्हणजे पाळला गेलेला आहे। तर या चळवळीमध्ये ज्या वेळेला काही काळानंतर एक याचिका दाखल केली, त्या याच्यामध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये याचा निवाडा करावा की ही गावं महाराष्ट्रामध्ये समाविष्ट करण्याच्या संदर्भामध्ये। आता ही गावं महाराष्ट्रामध्ये येणार आहेत म्हटल्यानंतर महाराष्ट्र सरकारनं सुप्रीम कोर्टामध्ये आपली भूमिका मांडताना स्ट्रॉंगपणानं मांडावी, यासाठी खरं म्हटलं तर ते महाराष्ट्र सरकारची जबाबदारी आहे। आता योगायोगानं अनेक वर्षाचा ह्या लढ्यामध्ये तुझी सुनावणी त्याची आता जवळ आलेली आहे। मग त्या सुनावणीच्या संदर्भामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चाधिकार समिती आहे। या समितीची जर बैठक झाली तर सर्व घटकातल्या लोकांना त्याच्याबद्दल म्हणणं मांडता येईल, पण महाराष्ट्र शासन गेले अनेक दिवस या उच्चाधिकार समितीची बैठकच बोलवत नाही आणि त्याचबरोबर महाराष्ट्र शासनानं मराठी भाषिकांची बाजू ताकदीनं मांडावी अशी महाराष्ट्र एकीकरण समितीची भूमिका आहे। माझ्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची पण तीच भूमिका आहे। त्यामुळं 29 तारखेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं निवासस्थान वर्षा बंगला याच्यासमोर 1 दिवसाचं धरणे आंदोलन आयोजित केलेलं आहे। अच्छा, आता ह्या सगळ्यामध्ये तुम्ही तुमची भूमिका तर सांगितली, पण यांची नेमकी आणखी काय म्हणजे खोलवरती सांगता येईल का की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची भूमिका काय असणार आहे किंवा काय पुढचं पाऊल असणार आहे? वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे कायम मराठी माणसाच्या पाठीशी राहिले। संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये त्यांनी काम केलं, त्यांना जेल झाली, 3 महिन्यांचा कारावास झाला। त्यामुळं या बेळगाव, बिदर, भालकीसह सगळ्या भागामध्ये मराठी माणसाचा आशेचा किरण म्हणजे आदरणीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आहेत। बाळासाहेब ठाकरेंच्या निधनानंतर ही चळवळ जिवंत राहावी म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी पक्ष न मांडता मराठी भाषिक म्हणून कायमपणे मराठी भाषिकांच्या पाठीशी राहिलेले आहेत। त्यामुळं माझ्या पक्षाचे नेते, शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय यांनी आदेश दिलेला आहे की ज्या ज्या वेळेला मराठी माणूस सीमा भागामध्ये अडचणीत आला तर कोल्हापूरच्या खास करून पदाधिकाऱ्यांनी आक्रमकतेपणानं मराठी माणसाच्या पाठीशी राहावं, ते मी आजपर्यंत राहत आलेलो आहे। म्हणून 22 जूनला जो मोर्चा निघणार आहे त्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे कोल्हापूर जिल्ह्याचा पक्ष ताकदीनं उभा राहणार आहे आणि त्याचबरोबर मी स्वतः उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख यांना विनंती करणार आहे की जे 29 जूनला जे मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर धरणे आंदोलन आहे, या आंदोलनाला ताकद देण्याचं काम शिवसेना पक्ष मुंबई शाखेच्या वतीनं सुद्धा मिळावा आणि कोल्हापूरही मी काही सांगली, कोल्हापूर, सांगली, साताऱ्यातून जे आम्ही मराठी भाषिकांच्यावर प्रेम करणार आहे हे सर्व कार्यकर्ते आम्ही मुंबईला सुद्धा जाणार आहोत। या दोन्ही आंदोलनामध्ये शिवसेना ताकदीनं उतरणार अशी आमची भूमिका आहे। अच्छा, तारा न्यूजच्या माध्यमातून तुम्ही जनतेला काय सांगू इच्छिता? नाही, तारा न्यूजच्या माध्यमातून एक तर मी आज एवढं सांगू इच्छितो की आपल्याबरोबर आपलेच बांधव हे बेळगाव, बिदर, भालकी, निप्पाणी, कारवार या भागामध्ये आहेत। या सर्व लोकांच्या पाठीशी महाराष्ट्र ताकदीनं उभारला पाहिजे। महाराष्ट्र जर ताकदीनं उभा राहिला तर त्या लोकांना एक ताकद येईल की गेली 60 दशकं 60 वर्षाच्या पुढचा कालावधी जर बघितला तर या लोकांची लढाई सुरू आहे।
साध्या गोष्टीमध्ये सुद्धा त्यांच्यावर 300-700 गुन्हे दाखल केले जातात. कोर्ट कचेऱ्यामध्ये अनेकांचं आयुष्य गेलेलं आहे, कित्येकांच्या घरामध्ये तर तिथं हुतात्मे झालेले लोक आहेत. त्यामुळे याकडं महाराष्ट्रानं सकारात्मक बघून या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या आंदोलनाला ताकद द्यावी अशी आम्ही तारा न्यूजच्या माध्यमातून सांगतो. धन्यवाद सर. जय महाराष्ट्र.